नमस्कार. आपण पाहतात ग्रामीण कट्टा. माळशेज घाटात रस्ता खचला असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस अपघात होतात. नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाट परिसरात ठिकठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम चालू असताना प्रशासनाने रस्त्यावर खडीचे मोठे ढिगारे टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र योग्य सूचना फलक किंवा सुरक्षिततेची व्यवस्था न केल्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खडीचे ढिगारे दिसत नसल्याने अनेक वाहनांचे अपघात होतात. स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाचे या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे. रस्ता दुरुस्तीचे काम चालू असले तरी सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. प्रतिनिधी सोपान जगतापसह संपादक भरत मोरे, करंजाळे. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आता अहिल्यानगर कल्याण महामार्गावरती करंजाळे या ठिकाणी आहोत. आपण खरं तर 2-3 दिवसापूर्वी करंजाळे या ठिकाणी रस्ता खचला होता. यासाठी काय होतं, कारण खडी रस्त्यावर टाकली होती. ब्ल्यूड एक रिसॉर्ट या ठिकाणी का खिरीश्वर या साईडने महामार्ग चालू केला होता त्यांनी. पण विषय असा झाला, आता रात्रीचे 2:30 वाजलेत. आता आपण पाहू शकतो एक आता या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय. आणि ऍक्सिडेंट होण्याचं कारण एकमेव आहे का, जे यांनी या रस्त्यावरती जी खडी टाकली, ती खडी जे गाड्या येतात तिकडनं ज्यावेळेस माळशेज मार्गे ज्यावेळेस ज्या गाड्या येतात पूर्णतः धुकं असते, त्यामुळे त्या लोकांना दिसत नाही आणि त्या पूर्णतः इथं खडीवरती चढतात. आता पाहू शकतात, मला वाटतं संगमनेरची लोक होती. आता त्यांचा आता जस्ट आता रात्रीच्या 2:30 वाजलेत. 2:30 वाजता आम्हाला फोन आला. आम्ही सगळे करंजाळेचे तरुण या ठिकाणी आलो. तर आपण बघू शकता या लोकांना आता तर आम्ही एम्ब्युलन्स मध्ये टाकले. आणि अशा प्रकारे जर प्रशासनाचं दुर्लक्ष होत असेल, तुमचं काम एकदा झाले आणि तुम्ही अजूनही ती खडी रस्त्यावरती टाकली, याच्यामुळे जर रात्री जेवून प्रवासी किंवा नाही का वाहन चालक याच्यावर चढत असेल, दुर्घटना घडत असेल, याला एकमेव जबाबदार हे जे काही प्रशासन आहे ती जबाबदार आहे. उद्या जर मला वाटतं संध्याकाळपर्यंत जर हे जर काढलं नाही तर योग्य ते प्रकारे करंजाळे ग्रामस्थांच्या वतीने आणि जे काय इथली परिसरातले लोक यांच्या वतीने इथं मोठं आंदोलन केलं जाईल. कारण तर काय आलंय का, जी प्रवासी येतात, जी लोक येतात, यांना हे दिसत नाही ना, हे इथं मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात. विनंती प्रशासनाला उद्याच्या उद्या हे पूर्णतः काढले पाहिजेत. कारण तर असे कोणाचं जरी जीवाचं जर तुम्ही जर परवा करत नसेल, हा तुमचं अपयश आहे आणि याची खरं तर तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे पूर्णतः उद्या काढलं पाहिजे. आत्ताच मला सांगावा, आता बघू शकता तुम्ही हे साईडला बघा की ऍक्सिडेंट झाला. त्या गाडीची काय अवस्था झाली, आता पूर्ण चेंबा झालाय त्या गाडीचा. आणि ही ढिगारे हे प्रशासनाने असं ढिगारे लावलेत. कोणता त्यांचा माणूस नाही, एक बॅरिगेड पण नाही, कोणत्याच प्रकार काहीच विषय नाही. इथे रात्रीचे जर असे ऍक्सिडेंट करत असेल, लोकांना तरी याचा जर नाक त्रास होत असेल, हे खरं तर कुठेतरी लोकांची गोष्ट चुकीची गोष्ट आहे. पाहू शकता आता गाडी आली तिकडनं, त्या गाड्या काढायच्या कुठं, प्रशासनाचं एक व्यक्ती सुद्धा नाही इथं. आणि एक धुक्याचं वातावरण इथं. आताच जस्ट मला वाटतं का या ठिकाणी ऍक्सिडेंट झालं. पूर्ण गाडीचा पूर्ण चुरा झालाय त्या गाडीला. गाडीत काहीच राहिलं नाही. येऊ द्या गाडी येऊ द्या. नशिबाने काही जीवितहानी झाली नाही. जे लोक लागले होते त्यांना काहीतरी जखमा झाल्या त्यांना. लोक कुठेतरी माहितीसाठी चालली होती, त्यांना तो ढीग दिसला नाही. आणि जे ही कोंबड्यांची गाडी आहे, ती कोंबड्यांची गाडी येऊन यांना धडकली. ही गाडी पलटी झाली, पूर्ण गाडीचा चुरा झाला. नशिबाने सगळे इथं ग्रामस्थ आम्ही सगळेजण जागेवरती आलो आणि त्यांचा प्राण वाचवले. यांना आता अँब्युलन्स मध्ये टाकले. आम्ही प्रशासनाने कुठेतरी दखल घेऊन याची कुठेतरी उद्या वाट लावली का, उद्या जर खडी काढली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने काय करायचं ते आम्ही योग्य ते करू. तुझं प्रश्न कोणी माणूस पण नाही बघा इकडे बघा. काय पडलंय त्यांना रात्रीचं, काय करायचं जीव गेलं त्यांना, काय पडलंय त्यांना. अहो पण किती अवघड परिस्थिती होत चालली इथे गावामध्ये. आहे का आता ट्रॉफिक झाली इथं काढायला तरी आहे का, गाड्या बघा तुम्ही. आहे का काही करायला. गाड्या मोठ्या गाड्या बघा. जे गाड्या कशा ढिगावून जाणार आहे. बघा आता त्या टाकला बघतो ढिगावरी काढलाय पूर्ण. ही गाडी बघा ना इकडे. गाड्या नाही काय गाड्या मोठ्या गाड्या हा गाडी ही गाडी बघा. मोठ्या गाड्या बंद होत्या ना, आता गाड्या कुठून झाल्या त्या. अरे गाड्या चालू केल्या चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी लोकांच्या जीवायची ना काय खेळू. एवढा मोठा ढीग लावले, दगडी लावले, तर रस्त्यामध्ये टाकलेत. ना प्रशासनात एक अधिकारी ना कुणी ना काही. एखादं मेलं बिलं याची जबाबदारी कोण घेणार आहे.
कोणातरी करता माणूस जातो इथं मध्ये. हे बघा एवढं रात्रीच्या इथे ऍक्सिडेंट झालं. ऍक्सिडेंट कशामुळे झालाय तर या ढिगामुळे. हा ढीग कुठे बघा, इकडे बघा. या ढिगामुळे ऍक्सिडेंट झाला. ढिगामुळे बघू शकता आपण या ठिकाणी आता अँब्युलन्स आले. ऍक्सिडेंट झालाय आता किती मला वाटतं रात्रीच्या 2:30 वाजले. खरे तर ह्या लोकांनी इथे ज्या ठिकाणी जे काय म्हणतात त्याला ढिगारा लावलंच नाही ते काय म्हणतात त्याला खडीचे. त्यामुळे काय आले लोकांना जे प्रवासी त्यांना दिसत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय इकडून बसा इकडून पुढं. हे बघा गाडीची अवस्था बघा. गाडीची अवस्था बघा कशी झाली. इकडे बघा गाडी बघा. हा सगळा हा हे बघा हे सगळा हा शासनाचा कारभार भोंगळ कारभार आहे. हे सगळं नाही का सगळे म्हणजे आता चला कशामध्ये झाला ते गाडी मेरे तो पाथरला टक्कर मारल्या त्याच्यानंतर गाडी तिथून पडलं माझ्या तिकडे कुणी प्रशासन कार्यक्रम नाही. कुणी प्रशासन पोलीस वगैरे नाही का इथं कोणी. इथं पोलीस आहे ना. कुठे पोलीस कुठे काय करणार इथे ढिगारा आपण इथं काय गरज नाही ढिगार लावायची. इथं काही गरज नाही ढिगार लावायची. रस्ता चालू आहे तुम्हाला दादा ढिगार दिसला नाही का. ढिगारा दिसला ना एकदम जवळ आल्यानंतर ढिगारा दिसतो. हा बघा हा ढिगारा बघा किती मोठा ढिगारा आहे. हे बघा ढिगारा बघा तुम्ही. आता हा रात्रीची वेळ आहे. इथं सगळं प्रवास करतात. आता किती मोठी दुर्घटना घडली बघा. इथे जीवितहानी होता होता वाचली. ही गाडी बघा तुम्ही. आता ही गाडी बघा इथं अवस्था बघा काय झाली बघा. ही गाडीची अवस्था बघा. याला जबाबदार कोण आहे. हा बोला अजून कोण आहे तुमचं. किती जण होते तू. 5 जण रात्री जेव्हा मोठं ढिगारे लावलं मारायला लावलं बोले कोणी लागले का. रस्त्यात ढिगारा मारा लोकांना दिसत नाही रात्री. पुढे तुम्हाला लागले का. कोण कोण जाऊन काय विषय नाही. जाऊन द्या. एक जण गाडी बस थांबायचं. दादा गाडीचा काय विषय नाही. दादा ऐका ना. इकडे बघ जरा माहिती. तेच म्हणते दादा जाऊन द्या. काय विषय नाही गाडीचं. काय नाही गाडी जाऊन द्या तुम्ही. दादा काय इथे म्हणजे काय सुद्धा काय केली पाहिजे प्रश्न नाही. गाड़ी सीधा आया और से पत्थर पे लगा. गाड़ी जैसे पिक्चर में ऐसा शूटिंग होता नहीं कि वैसा आया. हाँ. 3 पलट खा के मेरे गाड़ी को आकर ठोका. इथे ऐसा, गाडी मैं सुलो बघा, नहीं था गाड़ी में. ही गाडी बघा कशी झाली हे बघा. आणि कशामुळे तर या ढिगामुळे बघा. इकडे बघा इथे काही प्रश्न नाही. काही वचक नाही. रात्रभर इथे ढिगार चालू आहे. आता कसं करा सांगा मला. इथे एवढी मोठी हानी झाली. ही गाडी बघा. ही गाडी बघा. इकडे बघा. बोल थोडं. मी फक्त फाटून देते. बोल बोल. तर नमस्कार मित्रांनो. आता आपण या ठिकाणी उभे आयलनगर कल्याण मार्गावर. आता या ठिकाणी हा जो माती ढिगारा टाकला ना इथे त्या ढिगाऱ्यावरून गाडी गेली आहे. ढिगाऱ्यावरून गाडी पलटे खात खात इकडे आलेली आहे. तर अशा प्रकारे जर रस्त्यावर ढिगारा टाकायची गरज नाही. या ढिगाऱ्यामुळे ना खूप ऍक्सिडेंट होतात. आणि जे ढिगारा टाकले ते कसे टाकले. रात्रीच्या गाड्यांना काही गाड्या स्पीड मध्ये असतात. गाडीवाल्यांना काही ढिगारे वगैरे दिसत नाही. तरी ढिगारे बाजूला करून घ्यायची गरज आहे. रस्त्यावर ढिगारे टाकायची गरज नाही. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तिकडे दाखवते. अशा प्रकारे खतरनाक झाली बघ. गाडी बघ ना इकडे बघ. गाडी बघ. अहो सगळं गाडीचे बघा. गाडी बघा.
उजेडला ना उजेडला. हे बघा गाडी बघा पूर्ण गाडी पलटी झाली अक्षरशः. हे बघा गाडी खाली इकडे बघा खाली बघा इकडे बघा तुम्ही पूर्ण गाडी चिमलेली आहे खाली. हे प्रवासाची जीवनहानी चालू आहे सरकारची, काही लक्ष नाही सरकारचं. त्याच्यावरती सर्वांनी काहीतरी उपाय केला, योजना केली पाहिजे अक्षरशः. तुमचं काय म्हणणे स्थानिक आहे तुम्ही इथले, बोला. हे कसं वाकडं ताकडं झाले, असा विषय झालाय, हे काय करायचं आहे तर? अवघड आहे अवघड. हा? दादा तुमचं काय म्हणणे याच्यावरती दादा? काय